काय दिलं क्वेश्चन पहा. द मास ऑफ द लिफ्ट इज 200 kg when the tension in the supporting cable is 28000 न्यूटन then its acceleration is. acceleration फाइंड करायचं आहे. ठीक आहे. तर आता याची फ्री बॉडी डायग्राम काढा पहिली. फ्री बॉडी डायग्राम काय येईल बरं. लिफ्टचं, ठीक आहे, लिफ्टचं मास दिलेलं आहे किती किती 2000 kg. मग खाली फोर्स लागेल त्याच्या वेटचा, तो किती असेल 2000 इंटू 10 म्हणजे mg. ठीक आहे. टेन्शन कुठं लागेल वरती, रिजिड सपोर्ट कडे असतो टेन्शन. टेन्शन इज इक्वल टू किती आहे 28,000 न्यूटन. बरोबर. हा किती आला 20,000 न्यूटन. करेक्ट. मग याचे काय लिहायचे आहे तुम्हाला आता, याचं इक्वेशन लिहायचं. ठीक आहे. याचं काय लिहायचं आहे, इक्वेशन लिहायचं आहे. आणि बॉडी कुठं तरी ॲक्सेलरेट होती. आता कुठं ॲक्सेलरेट होते ते आपल्याला फाइंड करायचं आहे. ठीक आहे. ऑब्व्हियसली कुठं ॲक्सेलरेट होणार, ज्या ठिकाणी जास्त फोर्स असेल तिथे ॲक्सेलरेट होईल. ठीक आहे. मग आता काय येईल इक्वेशन बरं, काय जास्त आहे टेन्शन जास्त आहे. मग टेन्शन मायनस mg इज इक्वल टू काय येईल त्याचं मास इंटू ॲक्सेलरेशन. करेक्ट. टेन्शन मायनस mg इज इक्वल टू काय येईल त्याचा मास इंटू ॲक्सेलरेशन. टेन्शन किती आहे 28,000 मायनस वेट किती आहे 20,000. ठीक आहे. मास किती आहे 2000 आणि इंटू ॲक्सेलरेशन. डायरेक्ट फॉर्म्युला यूज केला तरी होईल. टोटल नेट फोर्स अपॉन टोटल मास. नेट फोर्स किती झाला मग आता इथे 28 मायनस 20 किती झाला तो 8000 आणि अपॉन 2000 इज इक्वल टू ॲक्सेलरेशन येईल. हे कॅन्सल आउट होईल. 4 जा ॲक्सेलरेशन किती आलं 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि कुठं असेल ते अपवर्ड्स. ठीक आहे. त्या ठिकाणी फोर्स जास्त आहे, कुठं असणार ते अपवर्ड्स. क्लिअर आहे.